सोप मध्ये काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला मी विचारलं, अरे तुम्ही रात्रंदिवस एवढं काम करता, मग ओरिजिनल संसाराला वेळ कधी देता? म्हणजे त्याचं मला टेन्शन नाही. म्हटलं का, ते ट्रॅक लिहायला मी वेगळा लेखक आता ठेवलाय. तर डेली सोप मध्ये काम करायची इच्छा असलेली एक परी कथेतली परी आता इथे येते. बघूयात तिला चॅनल कुठले कुठले मार्ग दाखवतोय. आणि ही धमाल घेऊन येत आहेत अतुल तोडणकर आणि स्नेहलता तावडे. मैं चली देखो सीरियल की गली, मुझे ओळखे नहीं कोई. मैं चली हॅलो, मी परी आहे. ओळखलं मला? नाही ना. नाना परीने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणी ओळखतच नाहीये. म्हणून मी आता ठरवलंय, मी मराठी मालिकेत काम करणार आणि खूप 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 फेमस होणार. छोटी सी कंसेप्ट डेली सोप हो गई, सोप बन के पब्लिक के गले पड़ गई. या पी पी या पी पी या. हॅलो, मी ईपी म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. या सिरियल मध्ये जे काय घडतं ना ते सगळं माझ्या मनाप्रमाणे घडतं. कळलं तुम्हाला? राकेश, काय मी तुला काय सांगितलं होतं? एक हसरा आणि एक रडका चेहरा ठेवायचा ना. दोन्ही हसरे चेहरे ठेवले. काय व्हॉट? आणि हे काय? सेटचा रंग लाल. अरे अंगावर येतो ना कलर. आणि सोफे का बदललेस तू? अरे मागच्या 2 पर्वातले तुझे आर्टिस्ट जेवढे एस्टॅब्लिश झाले नाहीत ना, तेवढे ते सोफे एस्टॅब्लिश झाले आहेत. काय नाही शहाणपणा करायचं नाही. आयुष्यात जेवढे कट म्हटले नसतील ना, तेवढे डिरेक्टर मी कट केले. ते सुद्धा कट करून. कटकट करायची नाही, कटकरे नाव आहे माझं. कटकर आहे त्या बाबतीत. अरे बापरे. अरे पुतळा का ठेवला? नाही, मी पुतळा नाहीये. मी पली आहे. पली? त्यात नवीन काय? आमच्याकडे पण आहेत तेली. ही पा ती काय करते? तेली सोप. डेली सोप. मला पण डेली सोप करायची आहे. तुम्हाला काय काय करता येतं? मला नाचता येतं. 100 रुपये घे, एकापेक्षा एक मध्ये जा. मला गाता येतं. हो, मग फू बाय फू मध्ये जा. तिथे प्रत्येक सीट मध्ये 3 गाणी गावीच लागतात. मला छान छान गोष्टी सांगता येतात. मग खूपते तिथे गुप्ते मध्ये जा ना. तिथे लोक गोष्टीच सांगत असतात. प्रश्न काय विचारा, गोष्ट आपली. अहो, पण मला ना डेली सोप मध्ये यायचंय. अगं, डेली सोप मध्ये काम करायचं असेल तर रडता आलं पाहिजे, रडवता आलं पाहिजे. छे, मला नाही येत रडता. मला फक्त हसता येतं. मग तू ऑडियन्स मध्ये जाऊन बस. तुला पर डे पण मिळेल आणि चहा पाणी पण मिळेल. अहो, तुम्ही अजून मला ओळखलेलं दिसत नाहीये. काय? मी परी आहे. मी सतत हसतमुख असते. अरे त्यात नवीन काय आहे? आमच्याकडे पण 2-2 पर्याय आहेत. त्या पण हसतमुख असतात. डेली सोप मधली बाई रडली पाहिजे. डेली सोपचं सूत्र आहे, बाई रडली टीआरपी वाढली. अहो, पण मला नाही येत रडता. नो प्रॉब्लेम, तू रडण्याचे क्लास जॉईन कर. 1 मिनिट. हे कार्ड घे. इथे मुसू रडण्यापासून ओक्साबोक्शी ढसा रडेपर्यंत रडण्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन शिकवले जातात. अशा काळाची गरज ओळखून हे क्लासेस सुरू केलेले आहेत. अलकाताई क्लासेस. कुबल, कबूल जाणार तिकडे? हो, जाईन ना. व्हेरी गुड. अलकाताई आणि ऐश्वर्याताई लेक्चर घेतात. अलका लक्षात? वा अतुल, आलं का लक्षात? हो, मी जाईन शिकायला. पण नंतर तुम्ही मला सिरियल मध्ये घ्याल ना? अरे असं कसं घेणार? स्टोरी कुठे ठरली अजून? आहे ना माझी कथा. पण त्यात आहे का व्यथा? हो. मग मान बघू व्यथा. एक सिंड्रेला असते. तिची सावत्र आई असते. ती तिला खूप छळते. मग राजकुमार येतो. व्हेरी गुड. मग 12 वाजतात. मला जाऊ त्यांना घरी, आता वाजलं की 12. मला जाऊ त्यांना घरी, आता वाजलं की 12. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त स्टोरी आहे. पण स्टोरी मध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतील. थोडी का फार? मी सांगतो, तू स्टोरी सांग, मी चेंजेस सांगतो. एक सुंदर मुलगी असते, सिंड्रेला. नाव चुकीचं आहे, नाव बदलावं लागेल. का? अरे का काय, आपण सिरियलचं नाव काय ठेवणार? सिंड्रेला. गावातल्या लोकांना काय वाटेल? सिलेंडर आला. आम्ही गॅसवर ना. नावं कशी सरळ साधी सोपी असली पाहिजे. कळलं का तुला? आता मला सांग, छळ सहन करून करून आपली काय होते? काशी. काशी. नाव पाहिजे काशी. नावात किती दर्द आहे. अगं, जानकी बाजूला लावून इकडे काम करावं लागतं. अरे जानकी पण मस्त आहे. आनंदी पण चालेल. म्हणजे नावाने आनंदी, चेहऱ्यावर दुःख. आणि मनू. मी काय म्हणू? तू व्यथा म्हण. हा, माझी आई मरते. व्हेरी गुड. मेली नसती तर आम्ही मारली असती. 50 एपिसोड हिट. मग
बाबा दुसरं लग्न करतात. माझी या पप्पाला प्रीत कळेना. पप्पाच्या लग्नाचा महा एपिसोड. मग सावत्र आई घरी येते. व्हेरी गुड. विलनची एंट्री म्हणजे 200 एपिसोड कन्फर्म. आणि मग ती माझा छळ सुरू करते. छळ होतो म्हणजे 1000 एपिसोड झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. मला सांग, छळ कसा करतो? ती मला पोटभर जेवायलाच देत नाही. हे डायटिंग झालं. छळ ती मला ना खूप काम करायला लावते. अगं हे रुटीन छळ आहेत ग. छळामध्ये काहीतरी व्हरायटी दे ना. आता यात कुठून व्हरायटी आणू? मी तुला अभिनयात व्हरायटी दे असं सांगतोय का? नाही ना. मग छळात तरी व्हरायटी दे. आता ते कुठं आणायची? सांगतो. आमची एक सिरियल आहे. त्या सिरियल मधली आमची जी हिरोईन आहे ना, हा. ती अशी गावातून शहरात येते. हा. शहरात एका वाड्यात राहते. हा. मग त्या वाड्यातल्या राजकारणाशी तिचं लग्न होतं. त्यांना मुलगी होते आणि ती आंधळी होते. हं? कसे टर्न अँड ट्विस्ट आहेत ते बघ. छळाला फुल स्कोप. आ? नाही लक्षात. दुसरी केस सांगतो. आमची दुसरी सिरियल आहे. तमाशा प्रधान आहे ती. हा. ती तमाशगिरीन गावात येते हा. आणि एका वाईट माणसाची नजर तिच्यावर पडते हा. आणि मग छळ सुरू होतो. हे एवढे छळ? हो काय? म्हणजे छळांची स्पर्धाच लागलीये. स्पर्धा ठेवली होती ना आम्ही. कळवा छळ मिळवा फळ. यात कोणी भाग घेतला? प्रचंड प्रतिसाद. याच कन्सेप्टवरनं आम्ही एक सिनेमा सुद्धा प्लॅन केलेला आहे. अशी ही छळवा छळवी. तुम्हाला टायटल ऐकायचंय? हा. वाजव रे. छळवा छळवी अशी ही छळवा छळवी. छळवा छळवी अशी ही छळवा छळवी. छळवा छळवी अशी ही छळवा छळवी. ए बस. आपला मुंटाज एवढाच आहे. कपाळ माझं. हा, कपाळ बघू. हा? अरे कुंकू केवढं मोठं लावता येईल ते बघतोय मी. कशाला? अरे पुसायला नको का कुंकू? आता कुंकू लावल्यावर पुसायचं कशाला? अरे मग तुझ्याकडे असं वाकड्या तिकड्या नजरेने कोण बघणार? म्हणजे अरे विवाहित बायकांकडे वाकड्या तिकडे नजरेने बघता येतं का? म्हणून कुंकू पुसावं लागतं. नवऱ्याला मारावं लागतं. नवऱ्यावरनं आठवलं, लग्न कसं हवंय तुला? छे 6 लग्न करायला तयार. व्हेरी गुड. नाही. म्हणजे अहो एवढ्यात कुठे लग्न करणार? माझं अजून करिअर व्हायचंय. कोण आहेस तू? हे असं आहे. सिरियल अजून सुरू झाली नाही, हिरोईनला पंख फुटले. तू जरा जमिनीवर आहे. जमिनीवर. मी तुझ्याविषयी बोलत नाही ग, सिरियल विषयी बोलतोय. मला सांग, तुला बालविवाह हवाय की वेड्याबरोबर संसार? कशाला म्हणजे काय? हिट फॉर्म्युला तो सिरियलचा. नवरा वेडा तरी पाहिजे किंवा म्हातारा तरी पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, डोक्याने शॉर्ट तरी पाहिजे किंवा डोक्याने एक शॉर्ट तरी बाप्पाजी. हा चालेल, तो पण चालेल. फक्त पोनी बांधावी लागेल. हे सगळं माझ्या आयुष्यात घडणार आहे. मग सुख कधी येणार? अरे सिरियल बंद करायची आहे. अहो पण थोडंफार तरी. बरं ठीक आहे. शेवटच्या एपिसोड मधल्या पहिल्या सेगमेंट मध्ये तुझ्या आयुष्यात खूप सुख येईल. दुसऱ्या सेगमेंट मध्ये तुझं लग्न होईल आणि तिसऱ्या सेगमेंट मध्ये तुला 3-4 मुलं देऊन टाकू. चल झालं. हे सगळं एकाच एपिसोड मध्ये संपणार. शेवट गोड तर सगळंच गोड. मग मला तुमच्या सिरियल मध्ये कामच नाही करायचं. नाही, मी परी जी आहे ना, ती परी कथेतच बरी आहे. मी त्यातच छान रमेन. एक काम करते, यांच्यावर ना जादूची कांडी फिरवते आणि यांची गोष्टच बदलून टाकते. तुमची गोष्ट काय आहे? एक 20-22 वर्षाची तरुण मुलगी गावात येते. गावात असं पहिलं पाऊल टाकते. मी काय म्हणतो, हा रोल जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला काय आवडेल? अपहरण की बलात्कार? नाही, आपण काय करू, आधी अपहरण करू. बलात्कार करायचं की नाही हे TRP वरून ठरवू. काय देवा, खरंच अशी कॉमेडी डेली चालली तरी आम्हाला आवडेल. बघूयात ही धमाल कशी वाटली आपल्या परीक्षकांना. हो वा. क्या बात. अभिनंदन. चॅलेंज स्वीकारलाय त्यांनी लगेच. चला विचारूयात परीक्षकांना. क्या बात है. म्हणजे मला वाटतं बेस्ट लिखित ऍक्ट होता हा. खरं तर त्याचं स्क्रिप्ट फॅन्टॅस्टिक होतं आणि त्याचं सादरीकरण तेवढंच फॅन्टॅस्टिक होतं. निर्मितीताई, गेल्या एपिसोड मधली कसर भरून काढलीस अतुल. येस. पुन्हा एकदा पुनरागमन. खूप छान टायमिंग. तुला म्हणजे मी सांगायलाच नको काय टायमिंग असायला हवं. आणि स्नेहलता खूप छान साथ दिलीस तू. मला असं वाटतं की त्याच्या पंचवीसवर रिॲक्ट होणं पण तितकंच गरजेचं होतं आणि ते सगळं तू तितक्याच छान पद्धतीने केलंस.
खूप गोड झालं तुमचं ऍक्ट. आणि आता बघूयात आपल्या रसिक मायबाप प्रेक्षक परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. किती गुण? 10 पैकी 10. वा. निर्मितीताई अतुलजाची वाट बघत होता. 10 पैकी 10. रेणुकाजी आणि स्नेहलता त्यांची वाट पाहत होती. 10 पैकी 10. तेव्हा आता काय आहे, ते तिकडे सिंहासन आहे त्याच्यावरती तुम्हाला बसायचं आहे आणि आता यांना चॅलेंज दिलेलं आहे तुम्ही. जोरदार टाळ्या.